चला मग सगळ्यांना नमस्कार। आज मी ह्यांना विचारलं जेवण काय बनवू, ते बोलले बनव पुलाव भात आपला राशींच्या तांदळाचा। मग हे बघा, हे सगळी भाजी कापून घेतली, हे 2-3 टमाटे कापून घेतलेत, 2 कांदे कापून घेतलेत, हिरवी मिरची कापून घेतली। आणि मग चला आता गॅसवर कुकर ठेवलाय, कुकरमध्ये आपण तेल घालून घेऊ। आता आपलं तेल गरम झाले, त्याच्यामध्ये हे बघा हे सगळा खडा मसाला टाकून घेऊ। आता हा कांदा पण टाकून घेऊ। हे बघा हे राशींचे तांदूळ आहेत। माझ्या मिस्टरांना बासमती तांदूळ आवडत नाहीत पुलावमध्ये, त्यांना राशींचेच तांदूळ लागतात, म्हणून हे राशींचेच तांदळाचा आज पुलाव बनवते। चला आता आपला कांदा लाल झालाय, आपण आता ह्या भाज्या घालून घेऊ। आपण आता टमाटर टाकून घेऊ। हा मसाला, गरम मसाला, मीठ, हळद आणि तिखट। आपण आता हा भात टाकून घेऊ, त्याच्यात राईस धुवून घेतलाय मी। आपण पाणी घालून घेऊ आता ह्यात। आता राशींचे तांदूळ आहेत ना, मग ह्यात पाणी कमी घालायचं आपल्याला। हे बघा मी ह्या डब्याने एक डब्बा तांदूळ घेतले, आणि एकच डब्बा पाणी घातलंय, कारण का आपलं त्याच्यात आहे ना टमाटर आहे, त्याचं पाणी सुटणार आहे। आता आपण कुकर लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊ। आता आपण कुकर खोलतोय। बघा राशींच्या तांदळाचा पुलाव कसा झालाय, भारी। आहा, त्याच्यावर ही कोथिंबीर। मग कसा वाटतंय राशींच्या तांदळाचा पुलाव? किती गरमागरम, किती भारी आहे, दही त्याच्या संग। या मग खायला मस्तपैकी। किती छान झालाय बघा। चला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। चला सगळ्यांना नमस्कार।